व्यक्तिगत नाहीये, तो भारतातील जनतेचा आवाज आहे, युवकांचा आवाज आहे, ज्यांच्या परीक्षांमुळे हलहाल झालेल्या कुटुंबांचा आवाज आहे, त्या विद्यार्थ्यांचा आवाज आहे आणि तो आवाज केंद्र सरकारला ऐकू येत नाही, हे या देशाच्या लोकशाहीचं दुर्दैव आहे. नहीं, अभी ये सोनम वांगचुक जी का जो अनशन था, वो आवाज था, ये भारतीय जनता का था, युवकों का था, हमारे जो स्टूडेंट है, विद्यार्थी है, उनका था, उनके कुटुंबियों का था। और वो जो आवाज था वो दिल्ली के केंद्र स्थानीय है जो सरकार, उनको सुनाई नहीं देता। ये तो आपके डेमोक्रेसी का लिए बहुत बुरा हो रहा है। मी मी वेगळ्या कारणाकरता दाखल झालेलो आहे, माझं काम वेगळं असलं तरी एक खरं आहे की राम मंदिरामध्ये जे घडलं, जे श्रद्धास्थान मानलं जातं सगळं, त्याचं अंतरंग कसं आहे, राम आमच्या अंतःकरणात आहे, परंतु जे रामाच्या नावाखाली मतं मागतात, राजकारण करतात, त्यांचं अंतरंग मात्र इथे समजून सगळ्या जनतेला आलेलं आहे. नाही, मला त्या बाबतीत खरं म्हणजे मी दुसऱ्या कारणाकरता आलेलो आहे, शोकसभेकरता आलेलो आहे, मला बारकावे त्यातले माहित नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या संदर्भाच्या चर्चांना पुन्हा एकदा सुरू झालेला आहे, विलिनीकरणाच्या संदर्भात चर्चा सुरू झाली आहे. नाही, मला असं वाटतं की आदरणीय पवार साहेब हे तर एक पुरोगामी विचाराचं नेतृत्व आहे, त्यामुळे ते प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक निर्णय घेत असतात असं मताचा मी आहे.